तर उमेदवारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील उमेदवारांकडून करण्यात आलेले आहे। प्रतिभा धानोरकर, सुनील मेंढे तसेच राजू पडवे इत्यादी उमेदवारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सोबतच प्रशांत पडोळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। विदर्भातून हा मतदानाचा हक्क बजावण्यात आलेला आहे। राजू पारवे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। तर नितीन गडकरी यांनी देखील सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्या अंगावर ही लढाई घेतलेली आहे। मी एक तरुण आहे, त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांचा मी आवाज होईन। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढेन। आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा मी इमानदारीने एक प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचेच विजयी होतील। महाविकास आघाडीतर्फे, काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जात आहो। माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची, जनतेची ही लढाई झालेली आहे। मतदान केलं आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा 7 वाजेपासून मतदान वाढेल असं मला वाटत आहे। या सरकारच्या विरोधात मतदान करण्याची उत्सुकता प्रचारादरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो 1 तास झाला आहे तर मतदान केंद्रावर उत्सुकता दिसत आहे। मला वाटते 55 ते 60% जवळ प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे। सगळ्यांनी मतदान करावं। कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास 75% मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे।